नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आज प्रयत्न करूया एक कॉर्नर डिझाईन करण्याचा. या अगोदरही आपण अनेक कॉर्नर डिझाईन बघितले आहेत आणि त्या कॉर्नर डिझाईनला तुमचा प्रतिसादही उत्तम होता. आज अगदी थोडक्या मटेरियलमध्ये आणि सोपं असणारं कॉर्नर डिझाईन बघूया. याला लागणारं साहित्य बस हे 10 mm चे मोती आणि हे 5 mm चे मोती. बस एवढंच साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. आणि हा 40 नंबरचा धागा आणि ही 7 नंबरची एक नीड. बस एवढ्या थोडक्या साहित्यात घ्यायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. आणि ह्या चॅनलवर कायम सर्वच्या सर्व कलाकृती ह्या नवीन असतात आणि त्यामुळे तुम्हाला पाहताना सुद्धा आनंद होईल. चला करूया सुरुवात. तर ह्यामध्ये आपण काय करणार आहे, एक व्हाईट हा पांढरा, त्याच्यानंतर 3 हे जांभळे आणि एक पांढरा मोती आणि हे 3 परत पर्पल, असे एवढे मोती घेऊन टाकायचे आणि त्याला एक गाठ पाडून घ्यायची. एवढे मोती आपण घालून घेऊया आणि त्याला गाठ पाडून घेऊ. धाग्याला मजबूत गाठ पाडायची. हे मोती घेताना जर छोटे मोती तुम्ही 4 mm चे घेतले तर मोठा मोती हा 8 mm चा घ्यायचा. असं त्याचं प्रमाण ठरवून घ्यायचं. जर मधला मोती तुम्ही 10 mm चा घेतला तर हा 5 mm चा घ्यायचा आणि तो मोती जर 12 mm चा घेतला तर हे मोती 6 mm चे घ्यायचे. असं मेजरमेंटनुसार ते करायला हरकत नाही. तर आपण आता इथून करूया सुरुवात. तर आपण ही नीडल या मोत्यातून घालून घेऊ. नीडल घातली. इथे आपल्याला एक 4चा चौकोन करून घ्यायचा. चारचा चौकोन करण्यासाठी आपल्याला परत 3 मोती हे 5 mm चे टाकावे लागतील. 3 मोती टाकायचे. या अगोदर जी कॉर्नर डिझाईन सांगितली होती मी ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड होती आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी ती डिझाईन केली पण रिझल्ट पाहिजे तसा मिळाला नाही. कारण कॉर्नर डिझाईन ही नेहमी 90 डिग्रीमध्ये असावी लागते, पण बऱ्याच लोकांच्या कॉर्नर डिझाईन ह्या 90 डिग्रीमध्ये न येता त्या पसरल्या. म्हणजे 90पेक्षा अँगल चेंज झाला. 100-120 पर्यंत तो अँगल गेला. पण त्याच्यामध्ये ज्या बारीक टिप्स असतात त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमच्या डिझाईनमध्ये सुद्धा परफेक्टनेस येईल. मी अधूनमधून टिप्स सांगत असते पण बरेच लोक स्किप करून ती डिझाईन बघतात आणि त्याच्यामुळे जो परफेक्टनेस यायला पाहिजे तो येत नाही. आता बघा, या मोत्यामध्ये या मोत्यात टाकलं, इथे चौकोन केला, त्याच्यानंतर इथून नीडल टाकली आणि ह्या मधल्या मोत्यावर चौकोन केला. आता परत ही नीडल आपल्याला अशी काढून घ्यायची. काढून आता या ठिकाणी परत 3 हे लाईट पर्पल कलरचे मोती आणि एक हा पांढरा मोती हा टाकून घ्यायचा आणि परत 3 लाईट पर्पल कलरचे मोती टाकून ही नीडल आपल्याला या पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायची. या मोत्यातून काढून घ्यायची. तुम्हाला ही मुद्दाम डिझाईन मी 5 mm मध्ये दाखवते. तुम्ही 4 mm मध्ये 6 mm मध्ये सुद्धा करू शकता. तुम्हाला जर मोठी पाहिजे असेल डिझाईन तर 6 mm मध्ये करा. बारीक पाहिजे असेल, नाजूक पाहिजे असेल
तर 4 mm मध्ये करा. याच्यामध्ये ह्या 3 मोत्यापैकी मधल्या मोत्यावरती आपल्याला परत चौकोन करून घ्यायचं आहे. चौकोन करायला काय करायचं, परत 3 मोती टाकायचे आणि त्या मधल्या मोत्यातून परत नीडल काढून पुढे घेऊन जायची. अशी नीडल पुढे काढून घ्यायची. ही काढली, परत ह्या मोठ्या मोत्यामधून पास करायची आणि अशा 3 मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. परत या ठिकाणी एक चौकोन करायचा. हा महिरप करायला खूप सोपा आहे पण अप्रतिम दिसतो. तुम्ही नक्की करून बघा. तर ही नीडल आता ह्या चौकोन करून इथून काढून घ्यायची. ही डिझाईन कॉर्नर डिझाईन म्हणून किंवा उंबरठ्यासाठी पट्टी म्हणून सुद्धा उपयोग करता येते. आता कॉर्नर जोडला तर कॉर्नर डिझाईन होईल, नाही जोडला तर ती सरळ सरळ पट्टी डिझाईन होईल. तुम्हाला जसं त्याचा यूज करायचा असेल तसा यूज तुम्ही करू शकता. आता ही नीडल याच्यातून पास करून घ्यायची, परत याच्यातून काढायची आणि सेम प्रोसेस रिपीट करायची. याच्यामध्ये परत हे 3 मोती, त्याच्यानंतर एक पांढरा मोती आणि परत 3 मोती, असे मोती घालून घ्यायचे. आपण काय केलं, 3 मोती घातले, त्याच्यानंतर एक पांढरा मोती घातला आणि परत 3 मोती घातले आणि ही नीडल याच्यातून काढून घ्यायची. याच्यातून काढल्यानंतर मधल्या मोत्यावर चौकोन करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फॉलो करायचं आहे. पुढे तुम्ही जेवढी लांब करायची असेल तेवढी लांब करून घ्या. तर मी हे 1-2 मोत्यांपर्यंत करते आणि मग कॉर्नर कसं जोडायचं ते तुम्हाला दाखवते. तर आपण हे सॅम्पल म्हणून एवढ्या मण्याचं करून घेतलं आहे. आता कॉर्नर करताना काय करायचं, कॉर्नर करताना काय करायचं, वरच्या भागातला हा चौकोन करून घ्यायचा, खालच्या भागात हा चौकोन करायचं नाही, खालचा सोडून द्यायचा, कारण आपल्याला आता हा कॉर्नर जोडायचा आहे. तर त्यासाठी आता आपण काय करणार आहे, इथपर्यंत आपण आलो आहे. आपण इथे काय करत असतो, हा कॉर्नर करतो, हा चौकोन करतो आणि मग अशी वायर आणतो. पण आता तसं नाही करायचं. आता हा इथून वायर टाकली का मग काय करायचं, एक हा पर्पल कलरचा मोती घेतला मी, एक हा पांढरा मोती घेतला, एक परत पर्पल कलरचा मोती घेतला, एक पांढरा मोती घेतला आणि एक हा पर्पल कलरचा. एवढे मोती टाकून घ्यायचे. कॉर्नर करायचे आहेत आपल्याला. कॉर्नर करायला असे हा पर्पल, एक व्हाईट, हा पर्पल, हा मोठा मोती आणि हा मोती, असे आपण 5 मोती टाकून घेतले आहेत. 5 मोती टाकून काय करायची, ही नीडल ह्या मोत्यातून ऑपोजिट डायरेक्शननी अशी पास करून घ्यायची. अशा पद्धतीने पास करून घ्यायची. ही पास केली आपण. पास केल्यानंतर आता ही नीडल या दोन्ही मोत्यांमधून काढून घ्यायची. कॉर्नर थोडासा व्यवस्थित करावा लागेल आणि ह्या इथल्या मोत्यामधून पण आपण नीडल काढून घेतली. इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला याच्या डोक्यावरती एक राऊंड मारायचं आहे. राऊंड करण्यासाठी काय करायचं, याच्यामध्ये 4-5 मोती, जेवढे मोती बसतात तेवढे टाका. आता मला याचा अंदाज नाही आहे की किती मोती बसतील, तर 5 मोती आपण टाकून बघू. 5 मोती टाकून नीडल या इथल्या मोत्यामधून या एक जो सिंगल मोती होता त्याच्यातून टाकून ही नीडल खाली काढून घ्यायची. अशी नीडल काढून घेतली. आता काय करायचं, आता पुढे जायचं. ह्या मोत्यातून टाकून घ्यायची नीडल आणि परत या मोत्यामध्ये घेऊन यायची.
इथपर्यंत झालं. आता आपल्याला आपली प्रोसेस परत सुरुवात करायची आहे. प्रोसेस सुरुवात करायला 3 पर्पल कलरचे मोती, 1 व्हाईट मोती आणि 3 पर्पल कलरचे मोती, असे मोती आपण टाकून घेणार आहे. 3 हे मोती टाकले. सेम प्रोसेस. आणि ही नीडल या मोत्यातून काढून घेतली, अशी काढून घेतली. काढून घेऊन परत आता या ठिकाणी आपण काय केलं, इथे चौकोन केला नाही म्हणून मग इथे पण करायचं नाही, या बाजूला करायचं नाही आणि या मोत्यावर मात्र चौकोन एक करून घ्यायचा. त्यासाठी आपल्याला 3 मोती टाकावे लागतील आणि 3 मोती टाकून परत त्याच मोत्यात नीडल घेऊन जायची. अशी नीडल घेऊन जायची आणि नीडल परत रिव्हर्स आपल्याला फिरवून घ्यायची आहे, म्हणजे हा चौकोन व्यवस्थित होईल. 90 डिग्रीचा पाहिजे असेल तर एकदा नीडल पूर्ण फिरवून घ्यायची. अशी फिरवून घ्यायची आणि याच्यातून काढून घ्यायची, इथून फिरवून घ्यायची. अशी फिरवली तो बरोबर 90 डिग्री अँगल तुमचा येतो. आता याच्यामध्ये थोडंसं पुढे जी स्टेप करायची आहे एक, हे पुढे आपलं असंच आपल्याला पुढे वाढवत नाहीचं आहे, पण एक स्टेप जर करायची झाली तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आणि हे ऑप्शनल आहे, मी जे आता करते आहे कॉर्नरवरती ते ऑप्शनल आहे, तुम्ही करा किंवा स्किप केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या वरच्या चौकोनाच्या मोत्यातून मी नीडल टाकते आहे. या चौकोनाच्या पहिल्या मोत्यातून जो अँगलच्या या 90 डिग्रीच्या अगोदर आहे आणि त्या ठिकाणी आपण 8 मोती टाकून घेणार आहे पर्पल कलरचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे 8 मोती टाकून घ्यायचे. 8 मोती टाकून काय करायचं, पहिला मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता आपले खाली किती मोती राहिलेत, 3 आणि 3 6. मग 6 मोती परत टाकून घ्यायचे. 1 2 हा तिसरा आणि परत 3. 1 2 3 4 5 आणि हा 6. असे 6 मोती टाकून घ्यायचे. 6 मोती टाकून काय करायचं, नीडल या हा जो या बाजूचा चौकोन आहे या चौकोनातून काढून घ्यायचा, अशा पद्धतीने. आता हे खेचताना जर दोन्ही साईडला व्यवस्थित खेचल्या गेलं तर हा गोल तुमचा व्यवस्थित येईल, अन्यथा तो वाकडा होईल. आता हे नीडल ह्या मोत्यातून काढून घ्यायची आणि काढून सेम प्रोसेस आता आपल्याला पुढे फॉलो करायची आहे. त्याच्यासाठी पक्क करण्यासाठी तुम्ही एकतर इथून नीडल न्या सरळ किंवा वरून नीडल न्या, कुठूनही नेली तरी चालते. आणि आता ही प्रोसेस आपल्याला
ही जशीच्या तशी ही जी प्रोसेस आहे इकडची ती फॉलो करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला या व्हाईटमधून धागा काढायला लागेल आणि धागा काढून परत सेम प्रोसेस फॉलो करायची. याच्यामध्ये 3 पर्पल कलरचे मोती, त्याच्यानंतर 1 व्हाईट मोती आणि 3 पर्पल कलरचे मोती. आणि आता हे चौकोन असे करत जायचे की तुमची डिझाईन तयार झाली. तर मी पुढे थोडंसं वाढवून घेते आणि मग तुम्हाला फायनल प्रॉडक्ट दाखवते. ही डिझाईन इथे कंप्लीट झाली, पण आपल्याला जर क्लोज करायची असेल, आता ही डिझाईन अशीच्या अशी कॉर्नर म्हणून यूज करू शकता. आता याला कंटिन्युअस करता येईल, म्हणजे परत याला वाढवायचं. जितका मोठा चौकोन करायचा तेवढा मोठा चौकोन करायचा, कॉर्नर करायचा, परत चौकोन करायचा, असंही करता येतं. हा कॉर्नर पण करता येते. किंवा याला जर बंद करायचं असेल तर मग काय करायचं, याच्यामध्ये 3-4 मोती घ्यायचे आणि ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी एक गोल केला त्या पद्धतीने हा गोल आपण इथे सुद्धा करू शकतो. बघा, हे असा गोल या ठिकाणी तुम्हाला करून घेता येईल. या मोत्यातून असा टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने मी सगळे चॉईस तुमच्यासाठी ठेवलं आहे. ते करायचं असलं तरी करा, नाही करायचं असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर असा हा राऊंड आपल्याला करता येतो, किंवा जो ओपन राऊंड आहे या पद्धतीने असं ओपनसुद्धा तुम्हाला ठेवता येतो. तर ही डिझाईन आपली इथे संपली. आता ह्याला 5 नंबरमध्ये मी केलेलं आहे. हे मोती 5 नंबर घेतले, हे 10 नंबर घेतले. इथे 6 नंबर जर मोती तुम्हाला याच्यापेक्षा ब्रॉड पट्टी करायची असेल तर या ठिकाणी 6 नंबर घ्या आणि या ठिकाणी 12 नंबर मोती घ्या. म्हणजे याचं प्रमाण व्यवस्थित होतं आणि ही गॅप व्यवस्थित दिसते. हीच डिझाईन मी 5 mm मध्ये करून घेतलेली आहे. बघा, हे मधले जे मोती आहेत हे हे 4 mm चे आहेत आणि हे 8 mm चे आहेत. तर ही पट्टी मी करून घेतलेली आहे. ही थोडीशी रुंदीला छोटी होते आणि ही रुंदीला थोडी मोठी होते. त्याच्यानंतर जर तुम्ही 6 mm चे मोती घेतले तर ती पट्टी याहीपेक्षा मोठी होऊ शकते. आता ह्याचा यूज कसा करायचा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जर छोट्या याच्यासाठी पाहिजे असेल, छोट्या पूजेसाठी, तर 4 mm मध्ये करा. मोठ्या चौरंगासाठी करायचं असेल तर 5 किंवा 6 mm मध्ये करा. इट्स ऑल डिपेंड ऑन यू, तुमच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर ह्याला पॅक करायचं की नाही हे पण तुमच्यावर डिपेंड आहे इथे गोल. आणि त्यानंतर हा जो डोमसारखा भाग घेतलेला आहे हा सुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे. तो केला नाही केला तरीही सुंदर दिसतं. सिंपल डिझाईन आहे, करायला सोपी आहे आणि खूप कमीत कमी मटेरियलमध्ये होते. पटकन करायची असेल तर खूप छान दिसते. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आवडलं असेल तर, आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या नवीन कलाकृतीचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. आणि माझ्या सगळ्या कलाकृती ह्या सगळ्या नवीन असतात, ज्या तुम्हाला कलाकृती कुठेही मिळत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की काही लोक डिझाईन पाहतात, त्याची कॉपी पण करतात, पण सबस्क्राईब मात्र करत नाहीत. तर सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत मैत्रिणींनो. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन हुरूप येतो, नवीन डिझाईन करायला वेगळी एक प्रेरणा मिळते. आणि त्यासाठी सबस्क्राईब करणं जास्त गरजेचं आहे. कॉमेंट करणंसुद्धा गरजेचं आहे. हे दोन्ही डिझाईन बघा.
आणि कोणती डिझाईन करायची ती नक्की ठरवा. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते सुद्धा कॉमेंटमध्ये लिहा. त्यामुळे करणाऱ्याला भरपूर प्रेरणा मिळते. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.